कामोठ्यातील भारतीय जनता पार्टीचे कामोठ्याचे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट यांच्या हेल्थ सायन्सेस यांच्या वतीनं आपणा सर्वांसाठी मार्गदर्शनाचे शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले। या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे या उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी, इथे उपस्थित ITMचे सन्माननीय रावजी, उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कामोठ्याचे अध्यक्ष रवी जोशी, नितीनभाई पाटील, इथे मंचावर उपस्थित असणारे आमचे सन्माननीय सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी सहकारी, उपस्थित असणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील सर्व सहकारी ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय, असे आपण सर्व गुणवंत विद्यार्थी, उपस्थित सर्वच आपले पालक, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू, मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटीलजी यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हा त्यांनी आयोजित केलेला आहे। एक कामोठ्यातील अतिशय युवा असं नेतृत्व जे ज्यांना युवकांच्या सोबत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना चालायला आवडतं आणि सर्वांच्या सोबत मिळून राहणं आणि त्याच सोबतीने समाजाचे सध्या जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न हे सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे याच्याकडे नेहमीच ते वेळ देऊन असतात। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुद्धा इथे त्यांनी जो गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ ठेवलेला आहे। खरोखर एक समजा चांगली अशी प्रथा ती इथं पाळायचा प्रयत्न करत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांनी ही जी प्रथा पाळायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापासून अनेक जण ते प्रोत्साहन घेऊन या इथे विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम राबवतील अशी मला अपेक्षा आहे। हर्षवर्धन पाटीलजी यात एक अतिशय तेजस्वी असं एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासाठी नक्कीच आता मी इथं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांनी समाजासाठी अशाच प्रकारे नेहमीच त्यांनी क्रियाशील असावं यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो। सांगायचं झालं तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला। त्याच्यामागचा उद्देश हा त्यांना प्रोत्साहन मिळवण्याचा होता, कारण 10वी आणि 12वीचं यश हे प्रथम यश असतं, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याची ही दिशा भेटत असते आणि आयुष्याची सुरुवात जर करायची असेल तर त्यांना 10वी आणि 12वीमध्ये जी मेहनत केली त्याला जर प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन भेटतं आणि त्यांच्या आयुष्याला मार्ग देणारी दिशा ठरते। आणि म्हणून जर गुरुजन वर्गांनी जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्यांचा सन्मान केला तर निश्चित स्वरूपाने त्यांना एक प्रोत्साहन मिळतं। त्याच्याच मुळे आज सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तसेच सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गुणगौरव सोहळा संपन्न झाला। ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस हे प्रमुख आयोजक याच्या कार्यक्रमाला भेटले। गेली 6 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आणि निश्चित स्वरूपाने जर उज्ज्वल भारताचं भविष्य घडवायचं असेल तर असं मुलांना प्रोत्साहन निश्चित स्वरूपाने लाभला तो लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचाच, कारण राजकारणाची सुरुवात करत असताना, समाजकारणाची सुरुवात करत असताना सन्मान्य आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांच्याच शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची एवढी मोठी कामगिरी आहे की ती आपण शब्दाने बोलू शकत नाही, अशी त्यांची कामगिरी आहे। आणि त्यांचाच एक भाग म्हणून, त्यांचा एक शिष्य म्हणून आज हा गुणगौरव सोहळा करण्याची मला संधी भेटते। त्याच्यामुळे माझ्यासोबत असलेले माझे सर्व सहकारी, मग त्यांच्यामध्ये मनोहर सर आहेत, सागर आहे, सागर ठाकरे आहेत, किंवा आपले दामोदर चव्हाण आहेत, आणि आयोजकांमध्ये आपले साहिल शहा आहेत, कृष्णा मुटेकू आहे, त्याच्यानंतर निल्सन क्लासेस आहेत, सुनील पांडा आहेत, असे सर्व माझे सहकारी ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे, त्याचं मी पूर्ण श्रेय हे माझ्या त्या सहकाऱ्यांना असतं। आज आपल्याला वाढदिवसानिमित्त सर्व तुमच्यावरती प्रचंड प्रेम करणारे नागरिक असतील, आपले मित्र असतील, आपल्या परिवारातर्फे आपल्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत, तर त्यांना काय सांगाल आपण? निश्चित स्वरूपाने कामाची जर आपल्याला पोचपावती मिळायची असेल तर ती या निमित्तानेच मिळते, वाढदिवसाच्या निमित्ताने।
आपण जे गेली वर्षभर काम करत असतो, मग आपण प्रत्येकाशी एक चांगला संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. समाजामध्ये वागत असताना आपली प्रतिमा ही कुठेतरी खालावू नये याचा प्रयत्नात आपण नेहमी असतो. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, यासाठी आपण काम करत असतो आणि त्याच्यामुळेच जे काही काम करतो त्याची पोचपावती या कार्यक्रमाच्या निमित्तानेच आपल्याला भेटत असते आणि ती आज अतिशय चांगला म्हणजे खूप मोठा प्रतिसाद आज शुभेच्छांचा आहे. त्याच्यामुळे मी सर्व शुभेच्छकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो.